आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेसचे अमीन पटेल आपण त्यांच्याशी बातचीत करूया. तर नेमकं काय सांगाल, आज महायुतीची जी घोषणा आहे सोबत निवडणुकीची ठाणे आणि मुंबईमध्ये झाली आहे, त्यावर काय बोलाल? नाही, त्यांची महायुती आहे, ते एकत्र लढू शकतात, त्यांच्यावर आहेत. कुठे एकत्र आहेत, कुठे एकत्र आहेत. पण मुंबईमध्ये काँग्रेसने निर्णय घेतलेला आहे. काँग्रेसच्या आमच्या जे वरिष्ठ नेत्यांनी निर्णय केले आहे, कार्यकर्त्यांनी निर्णय घेतलेले आहेत, की मुंबईमध्ये आम्ही स्वबळावर चुनाव लढणार आहोत. तर कुठेतरी काँग्रेसला या गोष्टीचा फटका बसेल का? मला नाही वाटत. आता 30 वर्षापासून या लोकांची मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता होती. याच्यामध्ये बीजेपी पण होती, बीजेपीचा उपमहापौर होता आणि लोकांचा जे दशा झालेला आहे, त्याच्यामध्ये आम्हाला नक्की खात्री आहे, की यावेळी काँग्रेसच्या महापौर येणार. तर आगामी आगामी निवडणुका येत आहेत महापालिकेच्या, त्यावर तुम्ही काय बोलाल? तुमच्या पक्षातील नेत्यांना किंवा आमदारांना काय आव्हान कराल? नाही, सगळे लोक कामावर लागलेले आहेत. सर्वांना हे जे आहेत, की तुम्ही काम करा मतदारसंघामध्ये. लोकांचे जे प्रश्न आहेत ते घेऊन आमचा जे मॅनिफेस्टो येणार आहेत. आम्ही एक मॅनिफेस्टोचा जे पहिला मुद्दा आहे, ते मुंबईमध्ये जे पोल्युशनचा प्रॉब्लेम आहे ते आम्ही मांडलेला आहोत. एज्युकेशनचा प्रॉब्लेम आहे ते आम्ही मांडणार आहोत. आमच्या एक एक पॉईंटचा मुद्दा आम्ही लोकांकडे घेऊन जाणार आहोत आणि आम्ही मुंबईसाठी काय करणार आहोत त्यांचे आमचा मॅनिफेस्टो राहणार आहे. येणाऱ्या दिवसात मुंबईमध्ये या जे महायुती आहेत त्यांचा कब्जातून बाहेर येऊन काँग्रेसला मिळणार आहे. तर मुंबईमध्ये हवा हवा प्रदूषणाचा विषय तर फार गांभीर्याने घेतला जातो. तसं अनेक पार्किंगच्या समस्या असतील, वेगवेगळे विषय आहेत, ते तुम्ही इथे मांडणार आहात? नक्की. हेच मी सांगितलंय, की मुंबईच्या जे प्रदूषणच्या जे इश्यू आहेत आम्ही घेतलेला आहोत. आमच्या अजेंडामध्ये फर्स्ट पॉईंट हेच आहे, की आम्ही सत्तावर मुंबई महानगरपालिका आमच्या मेयर आल्यानंतर आम्ही हे 10 पॉईंट मुंबईमध्ये अंमल करणार आहोत. त्याच्यामध्ये नक्की प्रदूषण कमी होणार आहे. मुंबईमध्ये ट्रॅफिकचा लयच प्रॉब्लेम आहेत. त्याच्याबद्दल सरकार कॉर्पोरेशन एकदम फेल झालेलं आहे. ते मुद्दा नक्की आम्ही घेणार आहोत, की मुंबईमध्ये पार्किंग कसे कंट्रोल करायची, पार्किंग प्लाझा कसा बनवायचा, लोकांना जे गल्लीमध्ये येतात, मोहल्लामध्ये येतात, त्यांना पार्किंगची सुविधा कशी देऊ शकतात आपण, ते नक्की आम्ही हे मुद्दा घेणार आहोत. मुंबईमध्ये आपण बघू शकतो दिवसेंदिवस फुटपाथवर राहणाऱ्यांची संख्या खूप वाढते आणि सीएसटी स्थानकावर आपल्याला असंख्य नागरिक दिसतात, ते तिथे रात्रभर राहतात. त्यांचं मुंबईमध्ये नाईट शेल्टर कमी असताना हे प्रॉब्लेम आहेत. मुंबई महानगरपालिकाने जे लोक आहेत त्यांच्यासाठी, ज्यांच्याकडे घर नाही ते मुंबईच्या फुटपाथवर राहतात, त्यांच्यासाठी नाईट शेल्टरची व्यवस्था केली पाहिजे. धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. त्यांनी सांगितलं की मुंबईमधील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न असतील, प्रदूषणाचा विषय असेल किंवा फुटपाथवर राहणाऱ्या व्यक्तींचा विषय असेल, ते संपूर्ण प्रश्न आम्ही सोडवू असं त्यांनी यावेळी सांगितलं आहे. कॅमेरामॅन शिवाजी काळेसोबत मी साक्षी यादव, टॉप न्यूज मराठीसाठी, नागपूर. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.